संसार तुकारा. तुकाराबा कशी झाली रे वारी? माऊलीची कृपा असल्यावर काय बेस झाली की वारी. हा घ्या प्रसाद. हे बघ, पुढची द्वादशी सोडायला ना इथंच आहे. 2-4 अभंग म्हण, घर कसं जागतं राहतं. हो येऊ की. तुम्ही या गावची पंढरीच आहात की. या. सासूबाई, तुम्ही या लोकांना ओळखत नाही. एवढूसा प्रसाद द्यायचा आणि परतभर धान्य उकळायचं, हे या लोकांना सगळं चांगलं माहिती आहे. असं बोलू नये पोरी. अगं देवाने आपल्याला काय कमी केलंय? 12 बलुतेदार, देवाचे आराधी, गोरगरीब सगळ्यांचा हक्क आहे आपल्यावर. त्यांच्या हक्काने आत्ताच कणगी निम्म्याला आली आहे. अजून पुरतं साल सरायचं आहे. माझा नवरा खपतो शेतात आणि तुम्ही सुपासुपाने धान्य लुटा. जुळवणी करता करता माझ्या तोंडाला फेस येतोय. अगं 2 पिढ्यांना कमी पडलं रे. आत्ता कशाला कमी पडणार आहे? परमेश्वराला आपली काळजी आहे. हा, त्यांना काळजी. पाठव म्हणावं 10 मण धान्य. आपणच बांध खांदायचा आणि पाणी गेलं म्हणून कपाळ कुटत बसायचं. असं झालंय. काय झालं जेवण? हो, जगायचं म्हणल्यावर 2 घास पोटात ढकलावेच लागतात ना. काय झालं आज एकदम असं निर्वाणीचं बोलते? तुमच्या आईलाच विचार. काय झालं? सारखं घालून पाडून बोलते म्हातारी. माझं काही आवडत नाही त्यांना. पीठ जाडच का झालं, भाजी खारटच झाली. हा एवढा डीक टाकला आज धुवायला. धू म्हणाली. मला काय मोलकरीण म्हणून आणली घरात? मी बोलतो म्हणाल ना. विश्वास करते माझा. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पोटी मूल नाही ना. ही का माझी चूक आहे? नाही नाही ना. मग गावात सांगत फिरते मी वांज आहे म्हणून. मला काही वाटत नसेल का हो? मी बोलतो म्हणाल ना आईशी. दुश्वास करते माझा. माझं काही आवडत नाही त्यांना. दारावर आलेला गेलेला 2 हाताने धान्य लुटायचं. कसं व्हायचं? मी काही सांगितलं ना तर आज रागाने 2 घास जेवल्या सुद्धा नाही येत माग. अगं आज सोमवार आहे, तिचा उपवास असेल. तू काही काळजी करू नको, मी बोलतो. नुसतं बोलू नका घुळमुळू. चांगलं फैलावर घ्या. मी बोलतो म्हणाल ना. आता मला काम करू दे. देवा, शंभो महादेवा, तुझ्या कृपेने मला माधुबाळ झाला. गुणाची सून मिळाली. देवा, हे कसले भोग माझ्या कर्माला आलेत. 1 नंबरची खडूस सासू माझ्या नशिबाला आली आहे. शेतीवाडी, पैसा अडका सगळं काही मिळालं. सुखी आहे रे मी माझ्या संसारात. तू काहीतरी कर, पण तिला उचल. ती काही मला सुखाने जगू द्यायची नाही. उणीव आहे ना, ती फक्त नातवाची. माझ्या सुनेच्या मांडीवर गोंडस मूल खेळू दे रे. मी तुझ्या दारात नारळाचं तोरण बांधीन. खरंच नारळाचं तोरण बांधीन. ही म्हातारी मेली तर सत्यनारायण घालीन. मला माहित आहे तू सगळ्यांच्या हाकेला धावून जातोस. माझ्या म्हातारीचं आता फार मागणं नाही रे. ही माझी एकच शेवटची इच्छा पूर्ण कर. देवा, तू कधी प्रसन्न व्हायचास आणि मी कधी सुटायची? तुझ्या करणीची वाट बघायला मला नाही वेळ. आता काय करायचं ते मीच करते. या 8 दिवसात म्हातारीची चिता मीच रचते.
काय झालं? बरं वाटत नाही का? आता हे असंच चालायचं. म्हणजे नावाप्रमाणे अगदी सांबात बघा. अजून समजे ना. आता तरी समजलं. अरे हे कधी झालं? आज 5 महिने झाले. कुणाचं लक्ष आहे का माझ्याकडे? चुकलं. कामाच्या व्यापात लक्षात नाही आलं, पण आईच्या तर लक्षात आलं असेल. हा, त्यांच्या कुठल्या लक्षात यायला? शिळा शाप देताना सुद्धा माझ्याकडे बघत नाहीत. असं का बोलते? म्हातारीची नजर अजून झाली असेल. तिच्या लक्षात नाही आलं तर आपण सांगावं की. मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्हीच जाऊन सांगा की तुमच्या आईला. मी सांगतो माझ्या आईला. माझी आई नातवंडासाठी किती नवस्तावास करते. मी सांगतो तिला आनंदाची बातमी. जातो आत्ताच सांगतो. पारूबाई, कुठं कुठं शोधून आणि मी तुम्हाला. घ्या साखर घ्या. अहो माझ्या घरात नातू येणार आहे. नातू नवसाला देव पावलाय माझ्या. घ्या हो, तुम्ही पण घ्या. अहो तुम्हाला कसं कळत नाही? गरोदर बाईला काय खावंसं वाटतं ते आधी विचारावं. अगं तुझ्या आवडीचीच तर फळं आहे ती. मला नाही ती खावीशी वाटत. बरं तुला काय खावंसं वाटतं ते तरी सांग. तुम्ही नाही देणार. अगं तू मागून तर बघ. असं काय जगा वेगळं मागणार आहेस? मागितलं आणि तुम्ही दिलं नाहीत तर? मागून तर बघ. वचन देतो तुला. बघा, वचन देताय, शब्दाला जागाल ना. घे ग विजया, तू पण घे. नातू होणार आहे मला, नातू. हा, अगं माग तर खरं. मला तुमच्या आईचं काळीज हवंय. काय मागतेस तू? बघा, माघार घेतलीत ना. माझ्या आईचं काळीज हवं तुला?